नमस्कार म्हणे, स्वागत आहे तुमचं कोकणच्या शिमग्याच्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता रूपा चढून झाली आणि आम्ही आता घरी चाललो काकाने. संध्याकाळी बघा आम्ही उठल्यानंतर थोडंसं शूट केलं. घर बघा कसं आहे ते गाव आमचं बांधलेलं, छान असं बांधलेलं आहे. आणि बाहेर पण बघा सगळं लाईटिंग वगैरे केलं आहे, तुम्हाला दाखवतं बघा. आणि ते आम्ही लाईट पण लावून घेतली, कारण पालखी येण्यासाठी जरा प्रकाश असावा लागतो ना, ते आम्ही काकांनी मी फोकस लावून घेतला. आणि इथे बघा कसं लाईट सोडलाय गावातल्या, छान वाटतंय. रस्ता पूर्ण स्वच्छ करून घेतला गावातल्यांनी, सकाळपासून झाडत होते ते. ये मेरा वाला घर ठंड लगे। म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही परत देवळात आलो, मी आणि गावातला एक मित्र माझा. आणि इकडे बघा शूट केलं मस्त असा. देवीची पालखी पण बघा रेडी झाली आहे. सगळे बघा कसे मस्तपैकी आनंदाने सगळं कसं करत असतात सर्व. छान वाटतं, प्रसन्न शूट केलं. पूर्ण पण बघा असा प्रकाशाने उजाळून गेल्या पण. विठ्ठले माझे माऊली, ये यो विठ्ठल.
काय झालं, आलं काय? आणि आज आहे आमच्याकडे फणसाची भाजी. आणि फ्रीज मध्ये हे झालं, पाणी सुटलं. फणस हे केलंय का, शिजायला ठेवलं? अच्छा. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन. जीते ऊन कडाक्याचा पडला होता, त्याच्यामुळे गरम पण खूप होत होता आणि घाम पण खूप येत होता. म्हणून मी जरा हवेशीर बसलो. थोडं बाहेर जायचं होतं, काम होतं म्हणून बहिणीबरोबर रत्नागिरीला. त्याच्यामुळे जरा थोडा वेळ बसलो. त्याच्यानं बघा जाता जाता एका घरी जरा आम्ही गेलो, काम होतं म्हणून बहिणीचं. तर बघा तिथे मांजर कसा बसला होता आणि घराचा परिसर पण किती छान वाटत होता बघा, घर त्यांचं. त्याच्यानंतर आम्ही शहराकडे गेलो, कारण परत आम्हाला होळी तोडायला जायचं होतं म्हणून. होळी आणण्यासाठी सर्व गावकरी आनंदाने सहभागी होतात आणि अशी मिरवणूक पण काढली जाते. खूप छान वाटतं. मिरवणूक काढताना वाटेत पालखीची देवींची अशी पूजा पण करतात. ज्यांना आवड असते, जे थांबतात घरातले, ते पूजा करतात.
कोकणामध्ये होळीसाठी जे झाड लावलं जातं तर त्यासाठी प्रत्येक कुटुंब आपापल्या बागेतील झाड देण्यासाठी उत्सुक असतंच. तर आमच्या गावामध्ये सुपारीच्या झाडाची होळी लावली जाते आणि त्याच्यासाठी मोठ्या श्रद्धेने हे जे कुटुंब आहे रांधाबकर रत्नागिरीचे त्यांनी आपल्या बागेतील सुपारीचं झाड दिलं आणि आमचं स्वागत पण खूप छान प्रकारे केलं त्यांनी. मुंबई का बरेच आहे तुम्ही हो तर आता होळी तोडून झाली आहे आणि सगळेजण अशा प्रकारे हात लावतात होळीला. मी पण हात लावला होळीला आणि ही होळी मिरवणूक काढून हे झाड नेलं जातं आणि देवीच्या मंदिराच्या इकडे ती होळी उभारली जाते. होळी तोडून झाल्यानंतर मग सगळ्यांसाठी असा प्रसाद असतो जेवणाचा आणि त्या घरातल्या काकी होत्या त्यांनी आम्हाला आग्रह केला जेवणासाठी. खूप छान वाटलं. आम्ही पण त्या प्रसादाचं ग्रहण केलं. खूप छान वाटलं आम्हाला. तर मंडळी होळीवरून आल्यानंतर मी मग पॅकिंग केली आणि घरी जायला निघालो. थोडा जड अंतकरणाने निरोप दिला. जायचं मन करत नव्हतं पण काय करणार, सुट्टी पण कमी होती आणि मला कामावरती पण नंतर दुसऱ्या दिवशी जायचं होतं आणि मी अर्जंटमध्ये गावी आल्यामुळे आणि एकटाच असल्यामुळे मी बुकिंग पण केलं नव्हतं. त्याच्यामुळे मी ट्रेननेच प्रवास केला आणि ट्रेनला बघा किती गर्दी होती. ती सगळे मुंबईला परत जाण्यासाठी जात होते. ट्रेनमध्ये गर्दी पण किती होती बघा. पण मला लकीली वरती बसायला सीट मिळाली आणि माझी एका मुलाबरोबर ओळख झाली. आणि तो मुलगा होता बुलढाण्याचा. कामानिमित्त तो कोकणात आला होता आणि प्रवासाला निघाला होता. खूप छान वाटलं त्याच्याशी ओळख होऊन. हा व्हिडिओ नंतरचा आहे. मी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बहिणीने मला व्हिडिओ पाठवला. तर
बघा जेव्हा गावात येते आणि पालखी बघा कशी नाचवली जाते, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मी अपलोड केला आहे. मला पाठवा काय व्हॉट्सअपवर. हा काय नक्की पाठवेल का? चला मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असे नवनवीन व्हिडिओ आणि ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. कोकणी.चेतन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा आणि हाईप पण द्या. आणि माझ्या दुसऱ्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ममता अनामिका ब्लॉग. धन्यवाद, बाय बाय.